नमस्कार प्रेक्षकांनो. सूर्या भयानक चिडलेला असतो कारण सूर्याला कळलेलं आहे की शत्रू हा आपल्या तेजूला त्रास देत आहे. त्यामुळं सूर्याला मात्र भयानक असा राग आलेला आहे. सूर्या खूप चिडलेला असतो आणि सूर्या म्हणत असतो की आता मी शांत राहणार नाही. आणि सूर्याने इकडे शत्रूची धुलाई केलेली असते. सगळे लोक जमलेले असतात, सगळे लोक पाहत असतात आणि सूर्या मात्र धुलाई करत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी म्हणत असतात की आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा, आमच्याकडून चुकलेलं आहे, आमच्या मुलाकडून चूक घडलेली आहे असं डॅडी सांगत असतात. आणि तेव्हा सूर्या म्हणत असतो, माफी कसली मागताय तुम्ही डॅडी? कसं आहे माहिती आहे का, हात उचलला हे झालंच ना, चुकीचंच झालं आहे. कारण डॅडींचं असं म्हणणं असतं की आज आमच्या चिरंजीवांकडून चूक झालेली आहे, त्यासाठी त्यांना माफ करा तुम्ही, असं नका बोलू, असं नका वागू, असं डॅडींचं म्हणणं असतं. पण सूर्या मात्र भयानक चिडलेला असतो. सूर्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी डॅडी, चूक ही चूक असते. कारण आज तेजूला गरज होती, तेजूला त्रास होत होता. तरीही इकडे शत्रुघ्नरावांनी काय केलेलं आहे, तर शत्रुघ्नरावांनी तिच्या कानाखाली मारली, तिच्यावर हात उचलला. हे चुकीचंच आहे ना. कारण आज तेजूला गरज होती, कारण तेजू आजारी होती, तिला खाऊ घालायचं होतं. आणि त्याचबरोबर देवसुद्धा देवळातनं बाहेर आला असता. आणि हे सगळं काय केलेलं आहे यांनी, हे पूर्णपणे चुकीचंच आहे असं म्हणत सूर्या मात्र भयानक चिडलेला असतो. आणि सूर्या म्हणत असतो की मी आता शांत राहणार नाही. आणि मग त्यावेळेस डॅडींचं असं म्हणणं असतं, अहो चुकून झालेलं आहे, असं नका करू सूर्या, असं डॅडी सांगत असतात. त्याचबरोबर शालन मालन सर्वजण तिथं पाहत असतात. त्यांच्याही लक्षात आलेलं असतं की नक्की काय घडलेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत हे त्यांच्याही सर्वांच्या लक्षात आलेलं असतं. तेजू मात्र पाहत असते. सूर्या म्हणत असतो की आता बाद झालं, आता मी अजिबात सहन करणार नाही. कारण माझ्या बहिणीवरती जो हात उचलला गेलेला आहे, माझ्या बहिणीच्या बाबतीत जे झालेलं आहे ते मी अजिबात सहन करणार नाही, असं आता सूर्याने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या चिडलेला असतो, सूर्याला राग आलेला असतो, डॅडींनी हात जोडलेले असतात. तरीही सूर्या मात्र ऐकायला तयार नसतो. सूर्याचं एकच म्हणणं असतं की जे काय झालेलं आहे ते आहे, पण आज शत्रुघ्नरावांनी जी चूक केलेली आहे ती त्यांनी करायला नको होती. कारण त्यांनी जे केलेलं आहे त्याचा त्रास इथे माझ्या बहिणीला झालेला आहे, असं इकडे सूर्याचं म्हणणं असतं. कारण तेजूची काहीही चूक नव्हती, तिला त्रास होत होता आणि तरीही तिला या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं सहन करावं लागलं आहे, असं म्हणत सूर्या भयानक असा चिडलेला असतो. सूर्या म्हणत असतो की मी आता शांत राहणार नाही, काहीही झालं तरी हे सगळं झालेलं आहे ते मी सहन करणार नाही. आणि त्याचबरोबर सूर्या म्हणतो की तेजू चल, जोपर्यंत हा माणूस माणूस म्हणून येत नाही आहे, काय मर्द आहे तो सांग बरं, जो बाईवर हात उचलतो त्याला मर्द म्हणत नाहीत. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव तेजू, तुझा भाऊ तुला सांभाळायला खंबीर आहे. सूर्या आणि इकडे शत्रू यांच्यामध्ये वाद होतात आणि सूर्या आता तेजूला घेऊन जातो. तो म्हणतो की मी तुला सांभाळायला तयार आहे, चल आत्ताच्या आत्ता चल, असं म्हणत सूर्याने तेजूला घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि सूर्याने ठरवलेलं असतं की तेजूला आता ती त्याच्याकडेच ठेवणार आहे. कारण काही झालं तरी जोपर्यंत शत्रूमध्ये बदल होत नाही तोपर्यंत आपण सहन करायचं नाही, एवढं साधं सोपं सूर्याने ठरवलेलं असतं. आणि सूर्याचं असं म्हणणं आहे की जी काही चूक घडलेली आहे ती खूप मोठी आहे आणि ती सहन केली जाणार नाही. कारण आज सूर्याने जो निर्णय घेतलेला असतो तो योग्यच असतो. कारण त्याला माहिती आहे की त्याच्या तेजूला किती त्रास होत आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आता घरी आल्यानंतर बर्फ मागवला जातो. त्याचबरोबर धनू जाऊन पाणी आणते आणि मग त्या इकडे तुळजा आणि धनू राजू सगळ्याजणी मिळून इकडे तेजूची काळजी घेत असतात. त्याचबरोबर सूर्या तिथे येतो आणि म्हणतो, काय रडतेस तू, तुला रडायला शिकवलं आहे का मी, मी काय सांगितलं माहिती आहे ना, रडायचं नाही लढायचं, असं म्हणत सूर्या तेजूच्या जवळ जातो आणि तिचे डोळे पुसतो. कारण त्याला कळलेलं असतं की आपल्या बहिणीला आत्ता मानसिक आधाराची गरज आहे. कारण ती खचलेली आहे, ती घाबरलेली आहे, त्यामुळं तिला ह्या गोष्टींची गरज आहे. आणि सूर्या तिला तेच सांगत असतो. आणि त्याचबरोबर सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही घाबरून जायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे, कायमस्वरूपी मी तुझ्यासोबत आहे, असं सूर्याचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर सूर्या ह्याच गोष्टी तिला सांगत असतो. आणि त्यासोबतच तिला म्हणत असतो की अजिबात काळजी करायची गरज नाही. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या त्याचबरोबर सगळेजण घरातले तेजूची काळजी घेत आहेत. परंतु इकडे शत्रू मात्र भयानक असा चिडलेला असतो. त्याने घरी येऊन आदळापट केलेली असते. शालन मालन दोघीजणी आलेले असतात.
शत्रू बाळा तू शांत हो, असं नको करू, असा नको विचार करू असं म्हणत त्या शत्रूची इकडे काळजी घेत असतात, शत्रूला समजावत असतात. त्याचबरोबर शत्रूला म्हणत असतात की काही झालं तरीही तू असं एवढं वाईट वाटून घेऊ नको. परंतु शत्रू मात्र ऐकायलाच तयार नसतो आणि त्याचबरोबर शत्रूचं असं म्हणणं असतं की जे काही घडलेलं आहे ते मी अजिबात सहन करणार नाही, कारण ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आहेत असं शत्रूचं म्हणणं असतं. आणि शत्रू चिडचिड करत असतो, शत्रू चिडलेला असतो. पण डॅडी त्याचबरोबर तिथं आलेले असतात आणि डॅडी म्हणतात की बास, खूप झालं चिरंजीव, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, आता अजिबात तुमचं ऐकून घेतलं जाणार नाही. राग काढायचा आहे पण पहिलं सुनबाईंना घेऊन घरी यायचं, तेही गोड बोलून. आता मी जे सांगत आहे तेच ऐकायचं आहे. डॅडींनी पुन्हा एकदा शत्रूच्या कानाखाली वाजवलेली असते आणि त्याला शांत केलेलं असतं. इकडं सूर्याला खूप त्रास होत असतो, वाईट वाटत असतं, कारण सूर्याला कळत नसतं की आज तेजूच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते चुकीचं आहे. शत्रू चुकीचा वागलेला आहे. त्यावेळेस तुळजा तिथं आलेली असते, त्याच्या हाताला मलम लावत असते, कारण त्याच्या हातालाही लागलेलं असतं आणि म्हणत असते की अरे सूर्या, तुझ्या रागावरती तुला कंट्रोल करता आलं पाहिजे. एवढा राग बरा नव्हे, शांत हो, चल इथे झोप आधी शांत, मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणून तुळजाने सूर्याला मांडीवर झोपायला सांगितलेलं असतं आणि त्याची समजूत घालत असते. कारण तुळजाला माहिती आहे की एवढा राग चांगला नाही. पण तिकडे सूर्या म्हणालेला असतो काही झालं तरी मला डॅडींचं मात्र वाईट वाटत आहे. त्यांना कसं वाटलं असेल आज हे सगळं घडलं, त्यामुळं ते दुखावले असतील ना, ते माझ्यावर रागवले असतील ना, असं सूर्याच्या मनात चालू असतं. तेव्हा मात्र तुळजा म्हणत असते की सूर्या, त्याच माणसाचा खरा चेहरा मी तुझ्यासमोर आणणार आहे, तुझ्यासमोर दाखवून देणार आहे की तो माणूस काय आहे आणि तो माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, हे सगळं मी तुझ्यासमोर आणणार आहे असं तुळजाने ठरवलेलं आहे. इकडे तेजू मात्र रडत असते. त्यावेळेस धनू, राजू, भागू तिघी पण उठतात आणि इकडे तेजूला म्हणत असतात की काय झालं. तेव्हा त्या म्हणतात की आता हिची समजूत घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इकडे धनू म्हणते की तुला माहिती आहे का अक्का, मी सगळे टेन्स आता एका दमात म्हणते, म्हणून दाखवू का तुला, असं म्हणत ती म्हणायला सुरुवात करते आणि म्हणू लागते की बघ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स सगळ्याजणी हसायला लागतात. तेजू पण हसते. मग लगेचच भाग्या म्हणते की अगं ते फ्युचर नसतं गं, फ्युचर टेन्स असतं. तेव्हा धनू म्हणते की तेच ते, पण तुला माहिती आहे ना माझं नटुरे कसं आहे ते. तेव्हा सगळेजण तिला म्हणत असतात आता हे काय. तेव्हा ती सांगते NANTURE रे, म्हणजे नटुरे, आणि सगळ्या हसत असतात. तेव्हा तेजू म्हणते गं ते नेचर असतं गं. आणि मग धनू लगेच म्हणू लागते चला चला भाऊ, चला आपण झोपून घेऊया, नाहीतर आपल्या मास्तरीनबाई इथंच आपला क्लास सुरू करतील, असं बोलणं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राजू म्हणत असते की अक्का ये इकडं, झोप इथं शांत, आम्ही आहोत ना. तेव्हा धनू म्हणते की जा ना, तू लाडूचा बिझनेस चालू केला आहे की नाही, आपल्याला खूप गप्पा मारायच्या अक्काबरोबर, जर लाडू घेऊन ये जा. तेव्हा राजू म्हणत असते की हो अगं खाऊन तरी बघ. इकडे धनू म्हणत असते की तुला माहिती आहे का, मी ना 9 लाडू खाल्लेत. आणि सगळेजण चिडवत असतात. तेव्हा धनू म्हणत असते मग मी बांधायला मदत पण केलीस ना, मग खाल्लं म्हणून काय होतं आहे, असं धनूचं म्हणणं असतं. आणि मग राजूचा बिझनेस खूप छान चालू आहे, तिच्या लाडूला खूप छान किंमत आहे, सगळेजण विचारत आहेत, हे सगळं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्याजणी खुश झालेले असतात, सगळ्याजणी बोलत असतात आणि राजूला इकडे तेजूला समजत असतात. मग राजू म्हणते की चल झोप इथं माझ्या मांडीवर. आणि मग भागू, त्याचबरोबर राजू, धनू तेजूची समजूत घालत आहेत आणि तिला मांडीवर घेत आहेत. त्या म्हणत आहेत इकडे तेजू म्हणत आहे की मला शेंडफळ असल्यासारखं वाटायला लागलं. तेव्हा या सगळ्याजणी म्हणतात की लहानपणापासून तू आमची आई बनून काळजी घेतली, आता आम्ही घेणार. आणि असं म्हणत आता एकमेकांची काळजी घेत ही भावंडं मोठी होत आहेत. पण त्यांची आई लवकरच त्यांच्या भेटीला येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.